आज राधाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. हाय हॅलो एव्हरीवन. आजचा दिवस थोडा काळजीतच गेला कारण राधाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. काही घरची कामं सुरू केली, कपडे वाळत घातले आणि मग राधाला घेऊन हॉस्पिटलला गेले. तिला काही दिवसापासून ताप, सर्दी आणि खोकला होताच. ताप आणि सर्दी आता बरी आहे, पण खोकला अजून पूर्ण गेलेला नाही. डॉक्टरांनी तपासून औषधं सुरू ठेवायला सांगितली. आता ती बाकी एकदम नॉर्मल आहे. सगळं खेळणं वगैरे व्यवस्थित तिचं चालू आहे एकदम. घरी आल्यावरती आम्ही जेवलो आणि मग थोडं जरा झोपलो. ती राधासाठी खायला बनवलं. तोपर्यंत मी भांडी घासून घेतली. काम सुरू असतानाच आमच्या मॅडम उठल्याच पाहिजे आणि उठल्याच त्या. चहा ठेवला आणि म्हणलं दुसऱ्या बाजूला कपड्यांच्या घड्या घातल्या. मग काहीतरी शांतपणे गरमागरम चहाचा आनंद घेतला. संध्याकाळी भाकरी करायला घेतली. भाजी आधीच ताईंनी सगळी तयार करून ठेवली होती, त्यामुळे सगळ्यांचं जेवण पण लवकरच झालं. आणि दिवसाच्या शेवटी माझं छोटंसं काम पूर्ण केलं. साडीला फॉल लावलेला तर त्याची हातशिलाई करत बसले. असं छोट्या छोट्या कामांमध्ये राधाची काळजी घेत घेत आजचाही दिवस संपला. उद्या पुन्हा नव्या दिवसासोबत भेटू. बाय.